सगळ्या आमदारांनी हे जे शेतकऱ्यांच्यावरचं अरिष्ट आहे ते दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण सत्तेत आहे, साहेबांना कसं वाटेल, साहेबाला आवडेल का, अशा गैरसमजात राहू नका. साहेब नागपूरला राहतील, तुमची आणि आमची सगळ्यांचीच भेट व्हायची. साहेबांना काय, साहेबांना मग माझा प्रश्न आहे की वर्ध्याच्या पलीकडं रामटेक नावाचं एक नागपूर जिल्ह्यात शक्ती देवस्थान आहे, मग नागपूर जिल्ह्यात का नाही नेत? रामटेक हे प्रसिद्ध, देशात प्रसिद्ध असणारं रामाचं केंद्र आहे, तिथं आम्हाला जाऊसं वाटतंय. जरा वर्ध्यापासून पलीकडे रामटेकला जाऊ दे रस्ता. रामटेक पासून भंडारा गोंदियाला जरा आणखी 2-4 देवस्थान आहेत आम्हाला माहिती आहे, तिकडे जाऊ दे रस्ता. आणि म्हणून याचा उद्देश काय रस्त्याचा हे जनतेला कळेना झाले. आताचा जो लाईन आहे की नाही, ती पंढरपूर हे देशातल्या आणि दक्षिण भारतातल्या भाविकांचं केंद्र. आषाढी एकादशीला किती गर्दी जाते, सगळे मार्ग फुटलेले असतात. त्या पंढरपूर पासून आता लांब रस्ता नेलेला आहे, 25 किलोमीटर लांब नेलाय रस्ता. अरे शक्तीपीठ जोडताय तर पंढरपूर का नाही जोडत? पंढरपूरला तुमचा रस्ताच जात नाही. सगळ्यात मोठं शक्तीचं शक्तीपीठ पंढरपूर आहे, तिथं रस्ता तुमचा जाईना झालाय. मग हा शक्तीपीठ आहे का शेतकऱ्यांचा शक्ती काढून घेण्याचा शक्तिहीन मार्ग आहे? हा एक महाराष्ट्रातल्या जनतेने विचार केला पाहिजे.